हा, बरं वाटतंय. आता बोला मॅडम, करा तुमचं लेक्चर सुरू. लेक्चर म्हणणार असेल तर बिलकुल बोलणार नाही. मग तू या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देशील. ओके बॉस. काय तर तुझा हट्टच आहे की चित्रा माझ्या प्रेमात पडली? हट्ट नाही, पण हो, पडलीये. कमाल आहे यार तुझी. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना, तर चित्राच्या झिंज्या उपटून तिला घराबाहेर काढलं असतं. चित्र माझ्या प्रेमात पडली इतक्या शांतपणे कसं काय सांगू शकतेस तू मला? तुला काहीच वाटत नाही? असं कसं होईल? सुरुवातीला खूप राग आला मला. ती स्वप्नाळू डोळ्यांनी तुझ्याकडे बघायला लागल्यावर क्षणभर डोकंच फिरलं माझं. पण मग भानावर आले रे मी आदित्य. आर्ट गॅलरीत गेल्यावर चित्र पाहताना आपण कसे दूर जाऊन ते चित्र निहाळतो, तसं या चित्राचं मन निहाळलं मी. माझी तिच्याबद्दल काही एक तक्रार नाहीये. ती ज्या परिस्थितीतून जातीये, ज्या प्रकारे तिचा अपेक्षाभंग झालाय, मनोभंग झालाय, स्वप्नभंग झालाय, ते लक्षात घेतलं तर चित्र म्हणजे पंख दुखावलेलं फुलपाखरू आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला. आणि फुलपाखराच्या पंखाला जितके हळुवारपणे उपचार करावे लागतील तसंच करावं लागणार आहे आपल्याला. ती तुझ्यात तिचं स्वप्न पाहतीये, तिचा आधार पाहतीये. या क्षणी तरी ती तुझ्यात विसावा शोधतीये. आणि आदित्य, तू तिला दूर लोटलंस तरी ती कोलमडून पडेल आणि जवळ केलंस तर कायमची जायबंदी होईल. तुला खरंच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तिचा पंख बरा होऊन ती उडायला लागेपर्यंत आपण कसंही करून तिला सावरून धरायला हवं. येतंय ना तुझ्या लक्षात? मेघना, हे सगळ्यात मी नकळत तिच्या जवळ जाईन अशी भीती नाही वाटत आहे तुला? आठवतंय त्या दिवशी बेंचवर बसून मी तुझ्या डोळ्यात पाहत होते? हो, तू म्हणत होतीस की मला मला फक्त तुझ्याकडे बघू दे. तुझ्या डोळ्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं, तू कधीच माझ्यापासून दूर जाणार नाहीस.